फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं आहे की तुम्ही जे व्लॉग्स बनवता, पहिले तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की मी अशीच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि काय बोलतात ते नवीन व्हिडिओ हे करेन, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं की व्हिडिओ कसे बनवायचे, ब्लॉगिंग कशी करायची हे तुम्हाला समजेल. सो फर्स्ट ऑफ ऑल ब्लॉगिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगतोच. काय बोलतात, जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचे तर ती तुम्ही कशी करू शकता, हा मोठा प्रश्न असतो. आणि त्यासाठी कोणते जे ॲप्स आहेत ते यूज केले पाहिजे, तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परत जर तुम्हाला नवीन व्हिडिओज बनवायचे असते तर ते तुम्ही कसे बनवू शकता हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी जे ह्याला गेलेलो स्वामींच्या मठात, त्यातले जे मधले जे व्हिडिओ आहेत जे मी उभे बनवले आहेत ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी टाकेन, जेणेकरून ते तुम्हाला बघायला मिळेल. सो पहिलं तर व्हिडिओ बनवताना व्हिडिओची क्लिअरिटी चांगली पाहिजे. मोबाईल जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही व्हिडिओ चांगला बनवू शकता. मेन म्हणजे आपला जो आवाज आहे तो आवाज क्लिअर आला पाहिजे. समजलं मित्रांनो, मेन जो आपला आवाज आहे तो जर क्लिअर आला तर तुम्ही इझिली सर्वाईव्ह करू शकता, इझिली. म्हणून सांगतो, मेन म्हणजे तुमचा जो आवाज आहे तो क्लिअर आला पाहिजे. आवाज जर तुमचा क्लिअर आला तर तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता, चांगलं कंटेंट देऊ शकता. तर जे मेन फोकस आहे ते तुम्ही तुमच्या आवाजावर द्या, क्लिअरिटीवर द्या. तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो आराम के साथ व्हायरलमध्ये जाईल, व्हायरल होईल, सजेशनमध्ये जाईल. सजेशनमध्ये गेला की तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो मग यूट्यूब साईटमधून, आणि मग तो व्हायरल होतो. तर पहिली गोष्ट तर व्हिडिओ कसा बनवायचा. बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही इझिली बनवू शकता, त्यात काही हे नाही. कोणते जे ॲप्स आहेत ते तुम्हाला यूज केले पाहिजे. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल कॅपकट आहे, VN ॲप्लिकेशन आहे, इनशॉट आहे. हे जे ॲप्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणि यूज करून ते तुम्ही काय बोलतात ते यूज करू शकता. आणि यूज करून ते आपले जे चॅनलवर व्हिडिओ एडिट करू शकता. म्हणजे यूट्यूबचे चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते एडिट करू शकता आणि एडिट करून ते पुढे पाठवू शकता, अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये चांगले, मी तर जास्त करून कॅपकट यूज करतो, जेणेकरून कॅपकट यूज केलं तर तुमचे व्हिडिओ चांगले इन्हॅन्स होऊन येतात. म्हणजे एक एक्सपोर्ट क्वालिटी असते ती चांगली असते कॅपकटची, जे मी यूज करतो. बाकीच्यांना जे आवडेल ते. काही जण काइनमास्टर यूज करतात, काइनमास्टर खूप फेमस आहे. काही जण काइनमास्टर यूज करतात, मी काइनमास्टर यूज करत नाही, कारण मला ते आवडत नाही, मला ते जमत नाही काइनमास्टर यूज करायला. म्हणून मी आपलं काय बोलतात ते कॅपकट यूज करतो. सो जर तुम्हाला कॅपकट यूज करायचं तर तुम्ही कॅपकट यूज करू शकता. जर तुम्हाला अजून दुसरा कोणता ॲप ओपन करायचं जेणेकरून काही जण रील्स बनवतात, रील्ससाठी इनशॉट पण चांगलं आहे, कॅपकट पण चांगलं आहे. खूप जण कॅपकट यूज करतात, खूप जण इनशॉट यूज करतात. पण कॅपकटमध्ये ना एक प्रॉब्लेम होतो, मराठीचा फॉन्टचा प्रॉब्लेम होतो, ते तुम्हाला डाउनलोड करावे लागतात आणि मग त्यात इश्यू आहे थोडा. पण VNमध्ये एवढा इश्यू नाही त्याचा. VNमध्ये इझिली ते तुम्ही करू शकता. प्लस अजून आहेत, अजून कोणता ॲप तुम्हाला सांगू. अजून बघा, जर तुम्ही व्हिडिओ बनवताय तर व्हिडिओ जास्त करून मागच्या कॅमेरा, कारण मागच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी खूप चांगली. काही जणांची पुढच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी आहे. पण कसं असतं, जर तुम्ही पुढच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवताय तर आता जसं तुम्हाला दिसतं आहे मी वेगळीकडे बघतो असं तुम्हाला वाटतं. सो तो पुढच्या कॅमेऱ्याने मी बनवतो आहे, कारण मागचा कॅमेरा मी यूज न करता, कारण मला नॉर्मलच व्हिडिओ बनवायचा आहे. असं
त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर मागच्या कॅमेऱ्याने तुम्ही व्हिडिओ बनवला, मागच्या कॅमेरा असा बघा, असा ठेवायचा मागच्या कॅमेरा, तर तुमचा व्हिडिओ इझिली कॅप्चर होतो, व्हायरल तुम्ही व्हिडिओ होऊ शकतो तुमचा. त्यानंतर त्यानंतर दुसरं आहे कॅपकट झाल्यानंतर दुसरं कोणतं आहे, तर एडिट तुम्ही चांगल्या प्रकारे करायचं. यूट्यूबवर बघा, सकाळी 8 ते 11च्या मध्ये तुमचा व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे, म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला. तर कारण त्या टायमिंगला खूप जण ॲक्टिव्ह असतात, असं मी तर त्या टायमिंगला, पण माझा चांगला टाईम आणि चांगला SEO करायचा, म्हणजे चांगले हॅशटॅग डिस्क्रिप्शन चांगलं द्यायचं, जेणेकरून तुमचा व्हिडिओ आहे तो अजून व्हायरल होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि 1 मिनिट, तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर काय बोलतात, खूप जण थोडीशी धूळ आली होती, सो अजून काय बोलतात ते त्यानंतर गेले वाटतं. तर दुसरा, आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे. जर तुम्ही बाहेर व्हिडिओ बनवताय पब्लिकमध्ये, तर तो कॉन्फिडन्स, खूप जणांचा कॉन्फिडन्स लो होतो, कारण असं करत नाही खूप जण असे, आणि काय बोलतात काही समजत नाही. म्हणून कॉन्फिडेंटली बनवायचे. कोण काय बोलतं आपल्याला त्याशी घेणं देणं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगलं कॉन्टेंट बनवाल, व्हायरल व्हाल, उद्या जाऊन पैसे कमाल, चांगल्यापैकी बऱ्यापैकी पैसे कमाल, तुम्हालाच फायदा होईल. कळलं? जर तुम्हाला फायदा आला तर कोणाचा फायदा? तुमचाच फायदा ना, की माझा फायदा? त्यामुळे चांगले व्हिडिओ बनवा, चांगलं कॉन्टेंट व्हा, नक्की तुम्ही व्हायरल व्हा, नक्की व्हायरल व्हा. खूप जण पैसे कमवतात, तुम्हीही पैसे कमा. म्हणून सांगतो आहे, चांगलं कॉन्टेंट द्या. चांगलं कॉन्टेंट दिलं तर तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होईल, तुम्ही पण फेमस व्हाल. म्हणून सांगतो, कसं करायचं तुम्हाला सांगतो. 1 मिनिट. अशा बघा तुम्ही बनवा. काय बोलतात, थोडीशी धूळ आली, सो अजून काय बोलतात ते, त्यानंतर
कॉन्फिडेंट लेवलच्या होऊन काय बोलता आपल्याला त्याची घेणं देणं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगलं कॉन्टेंट बनवा, पैसे जमा, चांगल्यापैकी बऱ्यापैकी तुम्हालाच फायदा होईल. कळलं? तुम्हाला फायदा आला तर कोणाचा फायदा? तुमचाच फायदा ना, माझा फायदा. त्यामुळे चांगले व्हिडिओ, कॉन्टेंट नक्की व्हायला, खूप जण पैसे जमवतात, तुम्ही पैसे जमा म्हणून सांगते. चांगलं कॉन्टेंट द्या. चांगलं कॉन्टेंट दिलं तर तुमचा पण व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पण फेमस व्हाल म्हणून सांगतो. चेन कसं घालायचं तुम्हाला सांगतो. सो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. आणि एकदा चॅनल ॲक्टिव्ह ग्रुप बघा, आपलं जे चॅनल आहे ते कधी मोनोटाईज होतं. पहिलं तर 1000 सबस्क्रायबर तुमचे व्हायला पाहिजे. त्यानंतर काय बोलतात, 1000 सबस्क्रायबर झाले की 4000 तासाचा वॉच टाईम तुमच्या चॅनलवर कंप्लीट व्हायला पाहिजे. जर तो कंप्लीट झाला तर तुमचं चॅनल ॲक्टिव्ह होतं. कळलं? म्हणून सांगते, तुमचं चॅनल असं ॲक्टिव्ह होतं. सो अशा प्रकारे जे तुम्हाला चॅनल आहे ते ॲक्टिव्ह करायचं आहे. आणि असं ॲक्टिव्ह झालेलं जे चॅनल आहे ते तुम्हाला आत्ता नाही पण पुढे फायदा देईल. कारण एकदा काय बोलतात ते कन्सिस्टंट व्ह्यूज यायला लागले तुम्हाला. कन्सिस्टंट व्ह्यूज यायला लागले की तुमचं चॅनल आहे ते इझिली मोनोटाईज व्हायला लागते. इझिली मोनोटाईज झालं की
कसं तुम्हाला माहीत आहे ते चॅनल कसं ग्रो होतं, कसं काय होतं, त्याला काही टेन्शन नसतं. एकदा चॅनल ग्रो झालं की मग तुम्हाला टेन्शन. एकदा तुम्हाला जेन्युइन व्ह्यू यायला लागले म्हणजे 20,000 40,000 50 असे जेन्युइन म्हणजे डेली व्हिडिओ टाकते, तुम्हाला डेली व्हिडिओला 40-50,000 व्ह्यू इझिली तुम्ही ॲटलीस्ट 8-9 महिन्यानंतर तुम्ही जॉब सोडू शकता. जर कन्सिस्टंट जर तुम्हाला व्हिडिओला व्ह्यूज येतात तर तुम्ही इझिली सोडू शकता. पण आता सध्या जॉब सोडायच्या ह्याच्यात नाही पडायचं, आपल्याला जॉब करायचा. कळलं? जेणेकरून तुमचं चॅनल इझिली मोनोटाईज होईल आणि चॅनल मोनोटाईज होऊन त्यातून तुम्ही पैसे कमवू शकाल, यासाठी तुम्हाला सांगतो. कळलं? जर तुम्ही असेच चांगले कॉन्टेंट देत राहिलात, चांगले कॉन्टेंट बनवत राहिलात तर तुमचं जे चॅनल आहे हळूहळू काय होणार, ते वाढत जाईल, ग्रो होत जाईल आणि मग ते चॅनल इझिली मोनोटाईज. म्हणून सांगतो आहे, चॅनल तुम्ही बनवा, चॅनल ग्रो करा आणि मग पुढे तुम्हाला किती फायदा होतो, किती फायदा नाही हे तुम्हाला तुमचं समजेल. कळलं? म्हणून सांगतो आहे, चॅनल ग्रो करण्यावर जास्त भर द्या. कळलं? चॅनल तुमचं ग्रो झालं की समजून जायचं तुमचं चॅनल इझिली मोनोटाईज होतं. म्हणून जितकं होईल तितकं चॅनल ग्रो करण्यावर भर द्या. चॅनल ग्रो झालं की पुढे जाऊन तुम्हाला फायदा होईल, तुम्ही नवीन व्हिडिओ बनवू शकता, कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. म्हणून सांगतो, चॅनल ग्रो करण्यावर भर द्या.
त्यानंतर दुसरा आणि कॉन्फिडन्स तुमच्यावर पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ बनवता पब्लिकमध्ये तर तो कॉन्फिडन्स खूप जणांचा कॉन्फिडन्स होतो. काय असं करत नाही. खूप जण काय बोलतात काही समजत नाही. म्हणून कॉन्फिडेंटली होऊन काय बोलता आपल्याला त्याची घेणं देणं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगलं कॉन्टेंट बनवा, व्हायरल कुठे जाऊन पैसे कमवा, चांगल्यापैकी बऱ्यापैकी तुम्हालाच फायदा होईल. तुम्हाला फायदा आला तर कोणाचा फायदा? तुमचाच फायदा ना, माझा फायदा. त्यामुळे चांगले व्हिडिओ कॉन्टेंट नक्की तुम्ही व्हायला खूप जण पैसे कमवतात. तुम्ही पैसे कमवा म्हणून सांगते. चांगलं कॉन्टेंट द्या. चांगलं कॉन्टेंट दिलं तर तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होईल. तुम्ही पण फेमस व्हाल म्हणून सांगतो. कसं करायचं तुम्हाला सांगतो. सो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. आणि एकदा चॅनल ॲक्टिव्ह ग्रुप बघा, आपलं जे चॅनल आहे ते कधी मोनोटाईज होतं. पहिलं तर 1000 सबस्क्रायबर तुमचे 1000 सबस्क्रायबर तुमचे व्हायला पाहिजे. त्यानंतर
काय बोलतात 1000 सबस्क्रायबर झाले की 4000 तासाचा वॉच टाईम तुमच्या चॅनलवर कंप्लीट व्हायला पाहिजे. जर तो कंप्लीट झाला तर तुमचं चॅनल ॲक्टिव्ह होतं. कळलं? म्हणून सांगते तुमचं चॅनल असं ॲक्टिव्ह होतं. सो अशा प्रकारे जे तुम्हाला चॅनल आहे ते ॲक्टिव्ह करायचं आहे. आणि असं ॲक्टिव्ह झालेलं जे चॅनल आहे ते तुम्हाला आत्ता नाही पण पुढे फायदा देईल. कारण एकदा काय बोलतात ते कन्सिस्टंट व्ह्यूज यायला लागले तुम्हाला. कन्सिस्टंट व्ह्यूज यायला लागले की तुमचं चॅनल आहे ते इझिली मोनोटाईज व्हायला लागते. इझिली मोनोटाईज झालं की कसं तुम्हाला माहीत आहे ते चॅनल कसं ग्रो होतं, कसं काय होतं, त्याला काही टेन्शन नसतं. एकदा चॅनल ग्रो झालं की मग तुम्हाला टेन्शन. एकदा तुम्हाला जेन्युइन व्ह्यू यायला लागले म्हणजे 20,000 40,000 50,000 असे जेन्युइन म्हणजे डेली व्हिडिओ टाकते तुम्हाला. डेली व्हिडिओला 40-50,000 व्ह्यू इझिली तुम्ही ॲटलिस्ट 8-9 महिन्यानंतर तुम्ही जॉब सोडू शकता. जर कन्सिस्टंट जर तुम्हाला व्हिडिओला व्ह्यूज येतात तर तुम्ही इझिली सोडू शकता. पण आता सध्या जॉब सोडायच्या ह्याच्यात नाही पडायचं. आपल्याला जॉब करायचा. कळलं? जेणेकरून तुमचं चॅनल इझिली मोनोटाईज होईल आणि चॅनल मोनोटाईज होऊन त्यातून तुम्ही पैसे कमवू शकाल. यासाठी तुम्हाला सांगतो. कळलं? जर तुम्ही असेच चांगले कॉन्टेंट देत राहिलात, चांगले कॉन्टेंट बनवत राहिलात तर तुमचं जे चॅनल आहे हळूहळू काय होणार ते वाढत जाईल, ग्रो होत जाईल आणि मग ते चॅनल इझिली मोनोटाईज